विद्यार्थी मित्र हो, आपण संसदेची अंगे यांचा विचार करत होतो. सर्वप्रथम आपण राज्यसभेचा रचना, कालावधी आणि अधिकाराची चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर संसदेचं दुसरं अंग म्हणून ओळखल्या जाणारं अत्यंत महत्त्वाचं अंग म्हणजे लोकसभा होय. लोकसभेची रचना आपण बघितलेली आहे. लोकसभेची रचना बघितल्यानंतर लोकसभेच्या पात्रता आणि अपात्रता देखील आपण बघितलेल्या आहेत. ज्याप्रमाणे भारतातील कोणत्याही व्यक्तीला निवडणूक लढवायची असेल तर त्यामध्ये स्वतः तो भारताचा नागरिक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा तो नागरिक असून चालत नाही, तर देशातील एखाद्या मतदारसंघामध्ये त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी असणं अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय हे 25 वर्ष पूर्ण असावं लागतं. संसदेने वेळोवेळी ज्या काही अटी किंवा सूचना तयार केलेल्या असतात, या सूचनांचं आणि अटींचं पूर्तता किंवा पालन करणं देखील महत्त्वाचं काम त्या ठिकाणी लोकसभेला उभे राहणाऱ्या उमेदवाराचं काम असतं. आणि कोणत्याही प्रकारचं आर्थिक लाभाचं पद त्या व्यक्तीनं स्वीकारलेलं नसावं. अशाच व्यक्ती काय करतात, लोकसभेची निवडणुकीस पात्र असतात, हे देखील आपण बघितलेलं आहे. याशिवाय त्यांच्या अपात्रता आपण बघितलेल्या आहे. आज आपण लोकसभेचा कार्यकाळ बघणार आहोत. लोकसभेचा सर्वसाधारणपणे कार्यकाळ हा 5 वर्षाचा गृहीत धरलेला आहे. जून 1975 आणीबाणी घोषित केल्यानंतर संसदेने 42वी घटना दुरुस्ती करून लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा केलेला होता. परंतु काही कारणास्तव लोकसभेचा कार्यकाळ हा 1989ला 78ला जनता पक्षाच्या सरकारने तो कार्यकाळ 6 वरून पुन्हा 5 वर्ष आणलेला आपल्याला दिसून येतो. आज रोजी लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा त्या ठिकाणी गृहीत धरलेला किंवा मांडलेला आपल्याला दिसून येतो. लोकसभेचा कार्यकाळ जरी 5 वर्षाचा असला तरी मुदतपूर्व लोकसभेचं विसर्जन देखील होतं किंवा लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्ष इतका वाढता येतं, हे देखील आपण बघितलेलं आहे. आणि हा कार्यकाळ वाढवण्याचा अधिकार भारतातील राष्ट्रपतींना मिळालेला आपल्याला दिसून येतो. सदस्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे शासन अस्थिर झाले असल्यास, मंत्रिमंडळावर लोकसभेचा विश्वास राहिला नसल्यास, याची राष्ट्रपतींना खात्री पटल्यास ते लोकसभा विसर्जित करू शकतात व नव्याने मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा आदेश देऊ शकतात. या कार्यात पंतप्रधानांचा सल्ला घेतला जातो. परंतु राष्ट्रपतीला तशी खात्री पटली पाहिजे. सारांश तर असं म्हणता येईल की लोकसभेचा कार्यकाळ ठराविक असला तरी तत्पुरुष विसर्जित करता येते किंवा कार्यकाळ आणीबाणीच्या काळामध्ये हा वाढवता देखील आपल्याला येतो. लोकसभेमध्ये बहुमत जर कोणत्याच राजकीय पक्षाला नसेल आणि त्यातून शासन जर अस्थिर झाल्यास लोकसभा विसर्जित केली जाते आणि पुन्हा निवडणुका घेतल्या जातात. नव्या लोकसभेच्या निवडणुका 1989मध्ये झाल्या होत्या, परंतु स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सरकार अस्थिर बनले. परिणामी लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका 10वी लोकसभा मे 1991मध्ये झाल्या. 11व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 1996मध्ये पूर्ण झाला होता, परंतु या लोकसभेत स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नाही. आघाडीच्या श्री इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखाली सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला. गुजराल सरकार 1997ला कोसळले. बहुमत कोणालाच नव्हते, म्हणून राजकीय अस्थिरता आली. म्हणून राष्ट्रपतींनी लोकसभा विसर्जित करून नव्याने निवडणुका घेण्याची मुदतपूर्व जाहीर केली. फेब्रुवारी 1998मध्ये 12व्या लोकसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्या. यावेळेस बहुमत कोणालाच मिळाले नाही. भाजपला 182 जागा मिळाल्या. श्री अटल बिहारी वाजपेयी सरकार यांनी आपले सरकार स्थापन केले, परंतु अद्रमुकच्या जे ललिता यांनी 14 एप्रिल 1999 रोजी पाठिंबा काढून घेतला आणि 1999 रोजी वाजपेयी सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा 1999ला निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये मात्र
अटल बिहारी वाजपेयी यांना स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर देखील 2000 म्हणजे अशा स्वरूपामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा जरी गृहीत धरलेला असला तरी काही ठराविक निवडणुका जर आपण बघितल्या तर त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु बहुतांशी मुदतपूर्व या निवडणुका काय कमी झालेल्या किंवा अविश्वासाचा ठरावामुळे असेल किंवा स्पष्ट बहुमत नसल्यामुळे असतील, या अनेक कारणामुळं बऱ्याच निवडणुका आपल्या कार्यकाळ हा 5 वर्षाचा पूर्ण करू शकल्या नाही. यामुळं अनेकदा मध्यावधी निवडणुका त्या ठिकाणी घ्याव्या लागलेल्या आपल्याला दिसून येतात. 2014 नंतर नरेंद्र मोदी यांचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. यानंतर मात्र आपल्या लोकसभेनं पूर्णतः 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आपल्याला आज रोजी दिसून येतो. आणि बऱ्याचदा काय होतं, अविश्वासाचा ठराव अनेकदा त्या ठिकाणी आणला जात असतो. लोकसभेच्या 50 खासदाराच्या सह्या त्या ठिकाणी असाव्या लागतात आणि 50 खासदारांच्या सह्या करून त्या ठिकाणी पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव जर आणला तर तो बहुमताने जर आवाजही मंजूर झाला तर त्या ठिकाणी सरकार हे बरखास्त होत असतं. असं अनेकदा झालेलं आहे. 1999ला इंद्रकुमार गुजराल सरकार असेल, त्यांना अटल बिहारी सरकार असेल 97-99चे, या दोन्ही सरकार अल्पमुदतीमध्ये कोसळलेल्या आहेत. या दोन्ही पंतप्रधानांना अविश्वासाचा ठरावाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव गमावल्यामुळं अनेकदा काय सरकार त्या ठिकाणी बरखास्त झालेलं आपल्याला दिसून येते. लोकसभा सदस्यांना 5 वर्ष पदावर राहता येते, परंतु स्वेच्छेने देखील ते राजीनामा देऊ शकतात. खासदार पक्षांतर कायदा लागू होतो, परंतु पूर्वी पक्ष बदलला तरी त्याचे खासदारकी रद्द होत नव्हते. परंतु आता 1985 पासून 52व्या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखाद्या सदस्याने जर पक्षांतर केलं असेल तर त्याचं खासदारकीचं पद रद्द करण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना प्राप्त झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. एखाद्याने पक्षांतर केले तर त्याचे सभासद रद्द होते असे असले जाते. पण अशा वेळी बऱ्याचदा 1/4 खासदारांनी पक्षांतर केले तर ते पक्षांतर न होता पक्षातील फूट मानली जाते. अशा वेळी त्यांना राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. पक्षांतराविषयी शहानिशा करण्याचा अधिकार सभापतींना असतो. यासंबंधीच्या तक्रारी सूचना तो राखून ठेवतो व गरजेनुसार निर्णय घेत असताना आपण बघतो. अलीकडील काळामध्ये महाराष्ट्र संग्रामाबद्दल विचार केला आपण, शिवसेना हा पक्ष, शिवसेनेचे कुठून 2 पक्ष तयार झालेले दिसून येतात. म्हणजे 1/4पेक्षा जास्त सदस्यांनी पक्ष सोडलेला आहे. अशा वेळी त्यांचं खासदारकीचं पद त्या ठिकाणी रद्द झालेलं नाही. त्याचबरोबर पुन्हा विधानसभेच्या बाबतीत तसं स्वरूपात दिसून येते. राष्ट्रवादीच्या स्वरूपामध्ये देखील तशा स्वरूपाची प्रक्रिया आपल्या भारतामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. कामकाज चालविण्याची जनसंख्या, ज्याप्रमाणे आपण बघितले की राज्यसभेची सभागृह कामकाज चालवण्यासाठी ती जनसंख्या आवश्यक असते. जनसंख्या म्हणजे कामकाज चालवण्यासाठी सभागृहामधील आवश्यक असलेला कोरम तो प्राप्त असावा लागतो. आपण मागच्या तासिकेमध्ये राज्यसभेची लोकसंख्येची 250 गृहीत जर धरली तर 250 10 म्हणजे त्या ठिकाणी 20 सदस्य त्या ठिकाणी असणं अत्यंत आपल्याला दिसून येतं. 25 सदस्य त्या ठिकाणी काय आहे, कमीत कमी राज्यसभेत त्या ठिकाणी असावे लागतात. अशा स्वरूपाचा लोकसभेची संख्या ही 552 आहे. तर हाच कोरम त्या ठिकाणी लागू होतो. म्हणजे 10% सभासद सभागृहामध्ये उपस्थित असेल तरच ते कामकाज चालू होतं. आज रोजी खासदार सतत, याशिवाय एखादा खासदार 60 दिवस विनापरवाना अनुपस्थित अधिवेशनात राहिल्यास त्याचे सभासदत्व रद्द होऊ शकते. अशा स्वरूपामध्ये कामकाज चालवण्याची जनसंख्या लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीची त्या ठिकाणी ठरवलेली आपणास दिसून येते. लोकसभेचा सभापती किंवा अध्यक्ष, ज्याप्रमाणे राज्यसभेचे भारताचे उपराष्ट्रपती पदशील अध्यक्ष असतात, तशाच स्वरूपामध्ये लोकसभेला देखील आपल्या सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालवण्यासाठी, शांतता पाळण्यासाठी त्या ठिकाणी
अध्यक्ष किंवा सभापती म्हणून त्या ठिकाणी एक पद निर्माण केलेलं आहे. लोकसभा आपल्या सदस्यामधूनच एकाची निवड सभापती स्पीकर म्हणून करते, तर दुसऱ्याची निवड उपसभापती म्हणजे डेप्युटी स्पीकर असं त्यांना संबोधलं जातं. सभागृहाचे अध्यक्षस्थान स्वीकारून सभेचे काम व्यवस्थित चालविण्यासाठी सभापतीची निवड होते. सभापती हा लोकसभेतील बहुमतवाल्या पक्षातून साधारणतः निवडला जात असतो. अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लोकसभेचे सभापतीची नेमणूक त्या ठिकाणी होत असते. कार्यकाळ सभापतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. ज्याप्रमाणे लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे, तशाच स्वरूपामध्ये सभापती हे पद देखील काय 5 वर्षासाठी त्या निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लोकसभेच्या कार्यकाळा इतकाच लोकसभेच्या स्पीकरचा कार्यकाळ त्या ठिकाणी असतो. लोकसभा जर बरखास्त झाली तर त्यांच्या कार्यकाळ देखील काय तसाच चालू राहतो. नव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापर्यंत तो जबाबदारी सांभाळतो. लोकसभा जर विसर्जित झाली परंतु सभापती हा नवीन अधिवेशन होईपर्यंत तोच पदावर त्या ठिकाणी राहत असतो किंवा नवीन अध्यक्ष स्पीकराची नियुक्ती त्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते पदावर राहत असताना आपल्याला दिसून येतात. लोकसभेचा सभापती स्वतःहून राजीनामा देऊन पदमुक्त होऊ शकतो किंवा काही कारणामुळे लोकसभेचे त्यांचे सभासत्व रद्द झाले तर त्याला पद निवृत्त व्हावे लागते किंवा लोकसभेने सभापतीवर अविश्वासाचा ठराव आणून मंजूर केल्यास त्याला त्या पदावरून काढले जाते. संसदेने वेळोवेळी मंजूर केलेल्या कायद्यानुसार सभापतीला पगार, भत्ते आणि इतर सवलती मिळत असतात. श्री ग.बा. मावळणकर हे 1952 पासून तर 56 पर्यंत सभागृहाची प्रतिष्ठा आणि मान राखण्याचे काम त्यांनी केलं. एक प्रकारची सभागृहाची उंची वाढवण्याचे काम मावळणकर यांनी केलेले आपल्याला दिसून येते. खासदारकी सभापतीचं शान राखायचे, मानसन्माने त्या काळामध्ये करायचे अत्यंत महत्त्वाचं प्रतिष्ठेचं हे पद होतं. परंतु अलीकडील काळामध्ये तशी परिस्थिती राहिलेली आपल्याला दिसून येत नाही. अनेक प्रकारच्या लोकसभेच्या सभापतींनी सभागृहाचा दर्जा किंवा अध्यक्ष तो खुर्चीचा मान उंचवण्याचं काम त्या ठिकाणी केले गेलेले आपल्याला दिसून येतात. आजपर्यंत प्रत्येक लोकसभेमध्ये अनेक लोकसभापती त्या ठिकाणी होऊन गेलेले आपल्याला दिसून येतात. सभापतीचे कार्य किंवा अधिकार या ठिकाणी आपल्याला बघायचा. आज ओम बिर्ला हे वर्तमानकालीन लोकसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अगोदर सुमित्रा महाजन ह्या या लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून देखील राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतर सभापतीचे कार्य आणि अधिकार कोणकोणत्या स्वरूपाचे आहे याचं देखील विवेचन करणं या ठिकाणी प्राप्त करते. कार्यक्रम पत्रिकेनुसार सभागृहाचे कामकाज चालविण्याचे कार्य सभापतीला पार पाडावे लागतात. सभागृहामध्ये शांतता राखण्याचे काम देखील त्या ठिकाणी होत असते. ज्यावेळेस विधेयकावर चर्चा सभागृहामध्ये घडून येत असते त्यावेळेस अनेकदा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये गदारोळाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते. बरेचदा कामकाज बंद पाडण्याची प्रक्रिया देखील त्या ठिकाणी होत असते. म्हणून हे कामकाज बंद करू नये, शांततेच्या मार्गाने लोकसभेचं कामकाज चालवलं जावं हे देखील बघण्याचे काम स्पीकरचं किंवा लोकसभेचे सभापती त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येतात. मंजूर झालेल्या विधेयकावर सही करून ते राज्यसभेकडे पाठवण्याचे कार्य देखील त्यांना पार पाडावे लागते. जोपर्यंत एखादा निर्णय लोकसभेमध्ये एखादा विधेयक मांडलेलं असतं त्याच्यावर अनेक चर्चा होऊन सनी जेव्हा ते मंजूर त्या ठिकाणी होतं सर्व सदस्यांचे सह्या होऊन त्यानंतर अध्यक्षाचे सहीनिशी त्याचे ते मंजूर झाले आहे त्या सभागृहातून असा त्याचा अर्थ निघतो आणि राज्यसभेकडे ते विचाराधीन पाठवल्या जातो. पक्षांतर केलेल्या सभासदांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार सभापतीला असतो. प्रश्नोत्तराच्या व इतर तासात तो सभासदांना भाषण करण्याची परवानगी देतो आणि कोरम किंवा जनसंख्या पूर्ण आहे की नाही हे पाहून सभागृहाच्या कामकाजाला तो सुरुवात करत असतो. म्हणजे सभागृहाची जी गणकृती आहे, जनसंख्या आहे ती जर मिळत नसेल
तर ते कामकाज त्या ठिकाणी बंद करण्याचं काम देखील काय तो करत असतो. या संख्या जर कोण असेल तर दैनंदिन कामकाजाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतो. याशिवाय एखादं विधेयक धर विधेयक आहे की नाही या ठरवण्याचा अधिकारी देखील काय आहे अंतिमतः लोकसभेच्या सभापतीलाच असलेला आपल्याला दिसून येतो. प्रश्नोत्तराच्या इतर तासात तो सभासदांना भाषण करण्याची परवानगी देतो आणि कोरम किंवा जनसंख्या पूर्ण आहे की नाही हे पाहून सभागृहाच्या दोन्ही सभागृहांच्या अधिवेशनाच्या वेळी अध्यक्षस्थान स्वीकारणे खूपच गोंधळ झाल्यास सभागृहाचे कामकाज स्थगित ठेवणे हे कार्य सभापतीलाच पार पाडावे लागते. हे कार्य पार पाडताना सभापती पंतप्रधानाशी विचारविनिमय करतो. एखादा सभासद सभापतीची आज्ञा पाळत नसेल तर तो सभासदत्व तात्पुरते किंवा त्या अधिवेशनासाठी स्थगित करू शकतो. सभागृहातील चर्चेचा तोल सांभाळण्याचे कार्य तो पार पाडतो व चर्चा विषयाला सोडून होणार नाही या पद्धतीने सभागृहाचे संचालन करतो. सभापतीचे निर्णय कोणालाही अमान्य करता येत नाही किंवा त्याविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. लोकसभेचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला तो योग्य शिक्षा देऊ शकतो. प्रत्येक सभासदाने सभापतीला उद्देशूनच भाषण केले पाहिजे. सभापती सभागृहात प्रवेश करतात. मंत्री, सभासद व प्रेक्षक लोकसभेत उभे राहतात. तो सभापती बसल्याशिवाय कोणीही जागेवर बसत नाही. अशा स्वरूपाचे सभापतींना अत्यंत महत्त्वाचे अधिकार त्या ठिकाणी मिळालेले आपल्याला दिसून येतात. लोकसभेचे सदस्य जेव्हा स्पीकरची नियुक्ती त्या ठिकाणी करत असतात याच वेळेस सभापतीच्या गैरहजेरीमध्ये कामकाज पाहण्यासाठी उपसभापती पद ही देखील काय लोकसभेमधून उपसभापतीची निवड त्या ठिकाणी केली जात असते. याशिवाय 10 जणांची कोर कमिटी त्या ठिकाणी असते. जेव्हा स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर हे दोन्ही गैरहजर असेल अशा वेळी त्या 10 सदस्यातील जो ज्येष्ठ व्यक्ती असतो तो त्या ठिकाणी अध्यक्षाचं कामकाज करत असतो किंवा टप्प्याटप्प्याने त्यातील सदस्य काम करत असताना आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये अध्यक्ष, सभापती, लोकसभेचे अध्यक्षाला सभापती म्हणतात, स्पीकर म्हणतात. अत्यंत महत्त्वाचं पद त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या मदतीला उपस्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर देखील पद त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि एकंदरीत सभागृहाचं कामकाज शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडावं यासाठी डेप्युटी स्पीकर आणि स्पीकर अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.